संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या संदर्भात आणि इथं बहुमत होतं शिवसेना, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस. तरी देखील भाजपने इथं खूप मोठी राजकीय षडयंत्र केलं. या संदर्भात आपलं मत काय ते सांगा. तुमचं नाव सांगा, तुमचं पद सांगा आणि बोला. माझं नाव मी पिंटू जगदाळे. मी माझी संचालक सातारा जिल्हा सहकार बोर्ड. शेवटी बेरीज तर 100% राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर पक्षाचे होते. परंतु काय झालं की शेवटी राजकारणामध्ये काय असतं किंवा जे षडयंत्र झालं ते 100% पोलीस बळाचा प्रशासनानं पूर्ण वापर करून जे काही जिल्हा परिषद सदस्यांना अगदी अपहरण केलं किंवा काही मंत्रिमंडळांना, मंत्री महोदयांना की म्हणजे रक्तपर तिथं धरपकड झाली. म्हणजे हे सातारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात हे एकदम अशोभनीय गोष्ट आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की सातारा जिल्ह्याचे जे एसपी आहेत की त्यांना 100% बडतर्फ केले पाहिजे. आणि शेवटी काय असतं राजकारणामध्ये शेवटी कुठल्याही अधिकाऱ्याला ताप बसल्याशिवाय दुसरा अधिकारी व्यवस्थित वागत नाही. तर माझी स्वतःची वैयक्तिक माझं मत आहे की अशा एसपी जे आहेत सातारचे त्यांना 100% बडतर्फ करावं, निलंबित करावं अशी माझी स्वतःची म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही काय सांगताल यावेळी? खरं तर प्रचाराला अजितदादा नव्हते आणि अजितदादा असते तर सातारा जिल्ह्यात नेमकं काय घडलं असतं आणि अजितदादांची उणीव जाणवते का? 100% अजितदादा असते तर ही जी प्रकार घडला जिल्ह्यात हा घडलाच नसता. शेवटी अजितदादा नसल्यामुळे जे विरोधकांनी जे नाटक केलं ही फक्त ते अजितदादा नसल्यामुळेच करू शकले. नाहीतर अजितदादा असते तर ह्यांचा म्हणजे टाप चालला असता या जिल्ह्यामध्ये काय. आणि काय 2 जिल्हा परिषद सदस्य अनिल भाऊ आणि पिंटूदादा मांडवे त्यांच्यावर खोटे अपहरणाचे गुन्हे दाखल केले. परंतु मला एकच त्यांना सांगायचं आहे, शेवटी तुम्ही जे लढणारी लोक होती, जी भविष्यात लढणारी लोक होती, तुम्ही त्यांच्यावरच अपहरणाचे गुन्हे दाखल केले. परंतु मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही काळजी करू नका. ह्यामध्ये मान आणि खाटामध्ये 100% बदल ठरलेला आहे. आणि जनतेनं तुम्ही जरी जर तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही फसवून सत्ता मिळवली तर त्याचा उद्रेक ही उद्या विधानसभेला त्याच्या डबलीने होणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता सध्या काही राजकीय नेते मंडळींचं मत आहे की वाई, महाबळेश्वर, खंडाळा ही विधानसभा मतदारसंघ आहे. मकरंद गाव आणि नितीन काकांचा इथं सुद्धा लवकरच परिवर्तन होईल असं काही राजकीय लोक बोलतात. या संदर्भात आपलं मत काय आहे? शेवटी काय असतं मग मी पण म्हणतो ना इथं पण परिवर्तन होईल. ज्यावेळेस वाईमध्ये परिवर्तन होतं तेव्हा इथं पण होणार आहे ना. शेवटी राजकीय लोकांना बोलणं विषय नाही ना. शेवटी तिथं मकरंदाबांचं काम, नितीन काकांचं काम हे आम्हाला माहिती आहे, जवळून बघितलंय. त्यामुळे ती लोकांनी म्हणून त्याशी जनता काय म्हणते ही महत्वाचं आहे. शेवटी ग्राउंडला काम करणं महत्वाचं असतं. शेवटी पांढरे कापडे घातल्यामध्ये पुढे होत नाही. तुम्ही सर्वसामान्य जनतेचं हिताची कामं केली पाहिजे तर एवढंच माझं मत आहे. आपलं मान मतदारसंघामध्ये खरं तर राष्ट्रवादीत पहिल्यांदा तुम्ही प्रवेश केला. एक नेतृत्वाचा तुम्ही मान तालुक्यातल्या तिथे अजितदादांच्या राष्ट्रवादीत पहिल्यांदा प्रवेश केला. तिथं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 5 पंचायत समिती सदस्य आणि सभापती, उपसभापती झाले. याकडे आपण कसं बघताय? जर जनतेला काय फायदा होणार आहे? आपले सदस्य आता भविष्यात काय काम करतील वगैरे? 100% तुम्ही जे म्हणताय का नाही ते जिल्हा परिषद सदस्य 3 निवडून आले तर ते मी माझं पण पत्रकार बांधवांना सांगितलं होतं की 3 जिल्हा परिषद हे तर निवडून येणार का. त्याचं जे नियोजन होतं ते आदरणीय खासदार नितीन काकांनी गेले 6 महिन्यापासून चालू होतं. मी मागं पण बातमीमध्ये सांगितलंय की शेवटी काय असतं, मारडी गट हा तात्यांच्या विचारांचा गट आहे, गोंदावले गट हा आदरणीय देशमुख साहेबांच्या विचाराचा गट आहे आणि कुकोडा गट हा अभयदादा आणि अनिल भाऊंच्या विचाराचा गट आहे. त्यामुळं थोडस इथं माझी तर इच्छा होती थोडस काय ते बिदाल गटामध्ये थोडस आरक्षणाचा विषय झाला किंवा एक बिदाल मधला उमेदवार मिळाला नाही त्याचं तुम्हाला चित्र त्या बिदाल गटामध्ये सगळं एक वेगळं दिसलं असतं. विकास खात्यानं आता निर्णय घेतलेला आहे की जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत ह्याचा. तर आता ऑलरेडी राष्ट्रवादीचे कुकोळाड असेल, गोंदवले असेल, मारडी गटात सदस्य आहेत आणि बिदाल गट जातो. राष्ट्रवादी तुम्हाला संधी द्यायची काय शक्यता आहे? कारण तुम्ही पहिल्यांदा राष्ट्रवादीत अजितदादांचा प्रवेश केला होता आणि मानमधून बिदाल गटाच्या आघाडीवर तुमचं नाव चर्चेला दिसतंय आता. शेवटी स्वीकृत
सदस्याचा विषय शेवटी आमच्या राष्ट्र अजितदादा गटाचे नेते आदरणीय मकरंद असतील, आदरणीय नितीन काका पाटील असतील आणि तालुक्यातले नेते आदरणीय देशमुख साहेब असतील, अनिल भाऊ असतील, मनोजदादा असतील, म्हणजे सगळेच मंडळी. तर शेवटी तुम्ही बघितलं असेल की मी पार्टीमध्ये मान तालुक्यामध्ये मी पहिला प्रवेश करणारा कार्यकर्ता आहे आणि ह्याची ही सगळी इतंभूत माहिती आदरणीय काकांना आहे, आबांना आहे आणि तुमच्याकडून मला कळतंय की बाबा की स्वीकृत माझं नाव आहे की म्हणजे आतापर्यंत काय म्हणजे मला तर काय ते जाणवलं नाही, पण ठीक आहे. शेवटी पक्ष सृष्टीची नाव घेईल किंवा मानला द्यायचा असेल तर शेवटी आदरणीय आमचे काका असतील, आमचे आबा असतील, ते योग्य ते निर्णय घेतील याची मला 100% खात्री आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.